वीड नाईस. मला इथे वेट मशीन दिसले, माझ्याकडे कॉइन्स खूप जमा आहेत. तर मित्रांनो कशा आहात सगळे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आपण चाललोय बँकॉक वरून फुकेटला. कसं जायचं तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यावर भरपूर वेळ आहेत, पण आता हवा आहे. मी एक काम करतो, बस आपली जिथे थांबेल आहे मी हा. तर ऑलराईट, तर आता आपण आलोय आपल्या या स्टॉपच्या इथे. मॉन्टन टूर्स अँड ट्रॅव्हल्स. 5:30 आता वाजलेत. 6 वाजता आपली इथून बस आहे. आणि मला ही पडली गेला भाई, खूप स्वस्त पडली आहे तिकीट. आणि इथे मला HKT म्हणजे फुकेटचं शॉर्ट फॉर्म त्याचं हे लावलं आहे. आता 6 वाजता बस येईल बोलली, इथे तोपर्यंत थांब बोलली. तर मी आता बोललो की तुम्हाला आज सांगून देतो कसं काय. केळं खातोय बघा आपण. तर इथून फुकेटला जायला तुम्हाला म्हणजे बघा, बँकॉक टू फुकेट तुम्हाला जायचं आहे तर भरपूर वेज आहे. तुम्ही बाय ट्रेन डायरेक्ट नाही आहे, सुरत आणि वरनं जायला लागतं, खूप हेक्टिक होतं. तर मी बोललो मी बसनेच जातो. मला ही पडली तिकीट 1050 भातला आणि खूप स्वस्त पडली. भरपूर ठिकाणी मी प्राईस काढले. तर मला ॲक्च्युली त्याने 50 भात मला दिले, 1000 भातच घेतले, म्हणजे 2000ला पडली. आणि 900-950 किलोमीटर्स आहे. आणि AC बस आहे, इन्क्लाईनवाली जी आलो आपण तशीच. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक सांगतो, तुम्ही फ्लाईटने जातील तर खूप महाग पडणार, बट तुमचा टाईम वाचणार. तर माझा प्लॅन असा आहे की फ्लाईटने न जाता, कारण की 12 वाजता मी पोहोचणार तिकडे आणि एक्सप्लोर करेन. 2 दिवस तिथे थांबणार आहे. आता बघू कसं काय ते. त्या या अख्ख्या जर्नीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार की आपण फुकेटला कसं जातोय इन चिपर वेमध्ये. भाई भरपूर ठिकाणी फिरलो, कोण 1300 बोलतंय, कोण 1500 बोलत होतं. पण तुम्ही इथे भरपूर असतात तिकीट्सवाले, बट तुम्ही फिरा. आणि नंतर कळलं की माझ्या हॉस्टेलमध्येच माझा जो हा आहे तो बुकिंग करतो. तर आता मी एक काम करतो, इथून मी चाललो जरा 7-11 मध्ये चाललो आहे. 7-11 भाई खूप खूप मदत करत आहे. तुम्ही साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये जर फिरत असाल, 7-11 जे आपल्या खारघरमध्ये, बेलापूरमध्ये तर नाही आहे अजूनपर्यंत, पण भाई खूप पैसे वाचवलेत, खूप म्हणजे खूप. हे बघा इथे असे भरपूर बसवाले असतात, तुम्ही बघू शकतात. आणि हे चड्ड्या बघा कशा आहेत. एनिवेज 7-11 भाई ज्याने पण इन्व्हेंट केलं आहे भाई, मग तुला खूप सारे दुवा भेटतील एवढंच मी सांगेन. आणि फ्रँकली बोलू तर भरपूर सारे काय बोलू, खूप पैसे वाचले. तर मित्रांनो आपल्या इकडेच जिथे पिकअप आहे त्याच्या बाजूलाच एक शॉप आहे. आणि तिकडे तुम्ही पाहू शकता आपल्या इंडियामध्ये जसं भेटतं सगळं सामान देवाचं, ते सगळं बघा. इथे ही तुळशीची माळ आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि इथे सगळं सामान असं पाहू शकतात. गणपती, शंकर, भरपूर असे स्पायसेस पण आहेत, तुम्ही पाहू शकतात. आणि येस, आणि मला जो स्मेल आहे तो स्मेल तर तुम्ही नाही बघू शकत, बट स्मेल पण खूप चांगले आहे बघा. शंकर, गणपती, इथे तुम्ही पाहू शकता. गणपती, इथे गणपतीला खूप मानतात, गणपतीला जसं मी तुम्हाला दाखवलं. हे बघा, हे धूप आहे, अगरबत्ती पण आहे. इथे लोक अगरबत्ती पण खूप लावतात. अत्तर आहे ने बेन. तर आपला इथे मित्र आहे तो. यू आर गोईंग चांगमाय? चांगमाय नो, आय एम गोइंग फुकेट. आपला मित्र बघा इथे काय करतोय भाई. इथे खुल्यामध्ये चालतं सगळं, काही टेन्शन नाही, सगळं इथे लिगल आहे. तुम्ही कुठेही बसून, तो बघा वीडला पळतोय. वीड नाईस. तर इकडे सगळं चालतं भाई. बसलाय, बस तर घासतो इकडे, लिगल आहे, काय टेन्शन नाही. तर चला आता आपण वेट करू. आपली ही समोर बस आहे, ती पाहू शकतात, व्हाईट कलरची. आईसा मस्त बस आहे. फक्त बाई झोपायची सोय होऊन जाऊ दे, मग मजा होऊन जाईल. उद्या 12ला पोचू, मग तिकडे जाऊन ॲटलिस्ट आपण एक्सप्लोर तरी करू शकतो भाई. नेक्स्ट लेवल बस आहे. थायलंड सगळे डोरेमॉनचे पुतळे लावलेत, आय मीन डॉल्स. चला फुकेट बँकॉक भाई, चांगली बस आहे भाई. तर इथे आपली बॅग झाली आहे, बघू शकतात, गेली बॅग. आता आपण जाऊ भाई. नेक्स्ट लेवल बस आहे यार, फर्स्ट टाइम अशी बस बघतोय. तर मित्रांनो आता आपण बसमध्ये बसलोय, पाहू शकतात. ब्लँकेट दिलंय, म्हणजे हे सगळं तुम्हाला भेटतं. आणि चांगलं आहे. आणि पुढे व्ह्यू बघा,
बट पुढची व्ह्यूसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला थोडे एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात. ठीक आहे, आपल्याला सेकंड सीट भेटली, काय प्रॉब्लेम नाही. आणि मस्त आहे, फ्रँकली बोलू तर चांगली आहे. बघायला गेलं तर इन्क्लाइन डिक्लाइन पण होते, मेन आपल्याला तेच पाहिजे. आणि ऑलमोस्ट 2000 तुम्हाला अशी बस भेटते, अजून का पाहिजे. नेक्स्ट लेवल बस आहे भाई, नेक्स्ट लेवल. आता हा वेट करतोय त्याच्या पॅसेंजर भरायला. आता बघू किती वेळ लागेल. आणि असं काय आहे, 7 वाजून गेलेत. ती जसं पण आता जे काय असेल तुम्हाला अपडेट मी देतोच आणि पुढेच कळवतो त्याचं. नेक्स्ट डे. तो ऑलराईट मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 7:30. आता आपण 7 वाजले पकडून झाला. आपल्याला बसने सोडलंय इथे. आणि आता इथून फुकेट आपल्याला आता मिनी व्हॅनने जायचंय. आता इथून फुकेट मी बघतो गुगल मॅप्सवर किती आहे. तर आता बघूया. बस जर्नी तर एक नंबर होती. पहिल्यांदा मी या बसमध्ये एकदम मस्त झोपलो. मी पाहिलंच पूर्ण इन्क्लाइन होती आणि चांगली होती, मजा आली बाई. आता आपल्याला अशा बसमधून जायचं आहे. ती जी बस होती ती तुम्हाला एका टाईमपर्यंत सोडणार, त्यानंतर तुम्हाला असे हे मिनी व्हॅन नेतात. याच्यामध्ये पण लोक आहेत. चला बॅक ऑलराईट. तर मित्रांनो, आता डॉट 9 वाजलेत आणि आता इथून 2 तास दाखवत आहे. 120 किलोमीटर आहे. बघायला गेलो तर लवकर कव्हर करणार, बट हे लोक आता हर एक अर्ध्या तासाला एका ब्रेकला थांबवत आहेत. तर आता मी काय दाखवू तुम्हाला अजून. आता इथं वॉशरूमला जातो आहे, वॉशरूमला जाऊन येतो आणि तुम्हाला अपडेट देतो कसं काय आहे एव्हरीथिंग. इथे बघा, हे आय थिंक सो काय माहिती वेगळाच स्मेल येतोय. आणि हे पाहू शकतात, हे बघा ॲपल वगैरे सगळं मिक्स 40 भातला. आंबा पण आहे यामध्ये, त्याच्यामध्ये कलिंगड, ग्वावा, ॲपल. इकडची लोक फ्रूट जास्त खातात मी नोटीस केलं. म्हणजे हे लोक फ्रूट्स कल्चर भरपूर हे करतात, हेल्दी फूड खातात. तुम्हालाही माहिती आहे व्हिएतनामची जी क्विझिन आहे, म्हणजे साऊथ एशियन क्विझिन जी तुम्ही पाहिली, सगळं उकडलेलं खातात. हे बघा, सगळं हेल्दी असतं, सगळं उकडलेलं. बट यार हे आपल्याला नाही जमत. हे खूप विचित्र वाटतं यार, स्मेल वेगळा. क्लिनलीनेसमध्ये बघायला गेलं तर हे लोक खूप म्हणजे खूप मायने ठेवतात. पण आपलं वेट बघूया. एक भात आहे, 67च आहे आपलं. आता नाही दाखवत आहे 67. आपण कॉन्स्टंट आहे भाई. आपलं एक आहे की आपण फिरायला गेलो ना. माझं बघा, मी आता जिम खूप दिवस स्किप झालंय, बट मी रोज 15,000 स्टेप्स करतोय. म्हणजे ऑलमोस्ट माझं चांगलं चालणं पण होतंय आणि आपण एकदम लेवलमध्ये जाऊ. आपल्याला कसं 70च्या वर जायचं नाही, त्यापर्यंत चालेल भाई. 68 झालं असतं तरी पण चाललं असतं. बट भरपूर लोक आता मला म्हणजे आता विचारतील की तुम्ही क्रॅबीला जायला पाहिजे की तुम्ही फुकेटला जायला पाहिजे. क्रॅबी पण आयलँडच आहे आणि फुकेट पण एक आयलँड एरियाच पडतं. बट मी क्रॅबी चूज का नाही केलं ते तुम्हाला सांगतो. कारण की विषय कसा आहे, क्रॅबी आणि फुकेट वेगळ्या वेगळ्या पार्टला पडतं. क्रॅबी जे आहे इथून फुकेटपासून 300-350 किलोमीटर्स आहे, म्हणजे 200 पकडून चाला. बट क्रॅबीच्या इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही. बट आता माझी जी नेक्स्ट फ्लाईट जी असणार आहे फुकेट टू नेक्स्ट कंट्री असणार आहे. तुम्हाला कळेलच, जे इंस्टाग्रामवर फॉलो करतात त्यांना कळलंच असेल. तर मी क्रॅबीला जाणार, मग परत फुकेटला 300 किलोमीटर येणार, त्याच्यामध्ये पैसा खर्च होणार. त्यामुळे म्हणून मी जास्त विचार नाही केला. म्हणून मी बोललो की भाई आपण एक काम करू, फुकेटलाच जाऊ. फुकेटमध्ये आपण 3 दिवस स्पेंड करू आणि मग फुकेटवरनंच आपण नेक्स्ट कंट्रीमध्ये जाऊ. कारण की तुम्हीच बोला ना, मी क्रॅबीला, बट ॲक्च्युली बघायला गेलं ना क्रॅबीला क्राऊड कमी आहे कम्पेअर टू फुकेट. बट तिथे जावा, त्याचा खर्च वाढेल, त्यामुळे मी अवॉइड करतो. म्हणजे ऑलमोस्ट 1000 बात तर वाढणारच पकडून चाला. ट्रॅव्हलिंगमध्ये काय खाणार वगैरे, तिकीट्स अँड ऑल. तर ह्या रिझनमुळे मी क्रॅबी अवॉइड केलं आहे. बट क्रॅबी ही खूप मस्त आहे. तिथे पण आयलँड्स भरपूर आहेत. आणि मी बोललो की या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगून देतो. परत आता लँड झाल्यावर आपल्याला सांगू शकतो. आय मीन बाईक स्कूटर व्हॅननी गेल्यावर तुम्हाला सांगेन की नाही
विसरून जायला होतं, म्हणून मी बोललो आता तुम्हाला अपडेट देतो. आणि मेन म्हणजे सांगायची गोष्ट झाली मित्रांनो, जो आपण जिथे जाणार आहे फुकेटला, जिथे आपण आयलँड्स एक्सप्लोर करणार आहे, तिकडचं पाणी आणि अंदमानचं, आपल्या अंदमान निकोबारचं पाणी एकच आहे. तर तुम्ही बघा, आपल्या इंडियाचं जे पाणी क्लिअर जे आहे तेच तिकडे आहे. बट मी ॲज अ बीच पर्सन नाही आहे, मला आवडत नाही. बट मी, तुम्हालाही माहिती आहे, आपण व्हिएतनामला गेलेलो तेव्हा आपल्या हॅलॉंग बे मिस झालेलं, तुम्हालाही माहिती असेल. हॅलॉंग बे आपल्याला घाई गडगड बे आपल्याला मिस झालेलं, म्हणून मी या टायमाला विचार केला बाई, आणि हे जे फिफी आयलँड जे आहे सेम ॲज हॅलॉंग बेच आहे आणि जास्त एक्सप्लोर करायला भेटतं. बघा, मी फ्रँकली बोलू ना, मी आत्तापर्यंत सोलो ट्रॅव्हल करतोय, मला कोणाचं ऐकायला नाही लागत आहे, मी स्वतःचे डिसिजन्स घेतोय, मी स्वतः ट्रॅव्हल करतोय. व्हिएतनामला गेलेलो तेव्हा आपण घाई गडबडीमध्ये आपण ॲडजस्टमेंट करून आपण हॅलॉंग बे मिस झालेला. बट सोलो असेल ना, काही टेन्शन नाही, बिंदास तुमचा जेवढा दिवसाचा प्लॅन आहे करा, मस्त इझिली होऊन जातं बाई. आय विल प्रिफर, म्हणजे मी आत्तापासून तर प्रिफर करणार बाई सोलो ट्रिपच करायचं. थोडे पैसे एक्स्ट्रा जातात, बट ठीक आहे ना यार, तुमचं सगळं ॲटलिस्ट तुमच्या हिशोबाने. आता माझे 4 कंट्रीज लकीली देवाच्या कृपेने झालेत, अजून 2 बाकी आहेत, होईलच ते पण. ऑलमोस्ट 80% ट्रिप झाली आहे. आता आपण अपडेट देतोच मी तुम्हाला जे पण आहे ते. मित्रांनो, फायनली आपण फुकेटला पोहोचलो आहे. बट इथे हे लोक यांचा स्कॅम काय करतात मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला टॅक्सीवाल्याने इथे उतरवलं. आता इथून आमचं जे मेन आहे पटांग जे आहे, तिकडेच सगळे लोक थांबतात. इथून 17 किलोमीटर आहे. मग हे लोक काय करतात, इथे थांबवतात. ठीक आहे, ॲक्च्युली तो ड्रॉपिंग पॉईंट तोच आहे, बट हे लोक इथे थांबवतात आणि मग इथून क्लायंटला बोलतात की एक्स्ट्रा पैसे घ्यायचे. म्हणजे ही वरची यांची मागतोय. आता आधी मला बोललं पर पर्सन 200 रुपये घेणार, 200 भात, म्हणजे किती होतात तुमचे, डबल करा 400 होतात पर पर्सन. पण आता 150 भातवर आला आहे. तर अजून आम्ही थांबून त्याला 100 भातवर घेणार नाही. तर इथे लोकल ती बाईक टॅक्सीने मी जाणार. आपल्यासोबत इंडियन या राजस्थानचे. आता बघू, मी थोडा वेळ वेट करणार, कारण की आता फक्त 11 वाजलेत. चेक इन ते लवकर देणार नाही, तर लवकर जाऊनही अर्थ नाही. तर आता बघू कसं काय आहे. इथे सगळ्यांना ते स्कॅम म्हणजे बोलू शकतात यार, एक्स्ट्रा पैसे कमवण्यासाठी. हे चुकीचं आहे. 17 किलोमीटर तुम्ही आधी थांबवतात, बोलतात. कारण की बघायला गेलं बजेटमध्ये ट्रॅव्हल करायच्या आधुनिक बस, ब्लूवाली बस, आधी पिंकवाली होती, आता चेंज केली. आता इथे तुम्ही पाहू शकता टायमिंग दिलं आहे. आताची जी फेअर आहे 40 भात आहेत आणि आधीचे 15, 55 भात आमचे गेले. आम्ही ऑलमोस्ट 100 भात वाचवले, म्हणजे 200 रुपये. तर आता 12 वाजता सुटणार आणि तुम्हाला अपडेट देतोच. चला, तर लास्ट मी जास्त व्लॉग नाही करणार. हाऊ टू ट्रॅव्हल इन चीपली फ्रॉम बैंकॉक टू फुकेट ते अपन दाखवतो. क्या बराबर ना, अपने साथ इंडियन होगा ना तो अपन किधर भी चांद तक भी नहीं चांद तक भी बजट में जा सकते हैं. जैसे इंडिया सबसे सस्ता गया है मार्स तक, चांद तक, तो इंडियन मिलेंगे तो कुछ भी कर सकते हैं. ओए ओए, चला मानी ते पंखे बघा यार, पंखे की सिस्टम अच्छी है ना, पूरा घूमते. तर चला, आता मी तुम्हाला उतरूनच आता अपडेट देतो. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या हॉस्टेलला पोहोचलोय. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आणि हॉस्टेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. स्टे ट्यून. किती स्वस्त पडलाय, कसा पडलाय, हा बघा आपला पटांग हॉस्टेल तुम्ही पाहू शकतात. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, फ्रॉम बँकॉक टू फुकेट इन चीपर वे, तुम्हाला कळलंच असेल आपण कितीमध्ये आलो. हा थंडावा, 1 नंबर हॉस्टेल आहे भाई. आपण रिसर्च असा करतो ना, हॉस्टेल बघा नेक्स्ट लेवल, थंड आहे. चेक इन टायमिंग 2चा आहे आणि आता वाजले आहेत 12:30. 1 पकडा आणि नेक्स्ट लेवल हॉस्टेल आहे. बॅग बिग ठेवतो. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कसे तुम्ही चीपली येऊ शकतात फुकेटला फ्रॉम बँकॉक. जर कळलंच असेल तुम्हाला किती कसं आलो आपण. स्टार्टेड फ्रॉम बँकॉक 1,150 बातला 1,050ला आपल्याला तिकीट पडली ना, तिथून आपण बसने आलो. चीपर वेने यार, तुम्ही खर्च नका करू. मी तुमच्यासाठी एवढे स्वस्तामध्ये कसं ट्रॅव्हल करायचे व्लॉग्स बनवतो, मराठीमध्ये कोण नाही बनवते. तो येस, भेटूया असं एका चांगल्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कसं तुम्ही फिफी आयलँड्सला स्वस्तामध्ये जाऊ शकतात ते मी ट्राय करेन दाखवायचं. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस. काय बोलतोय, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मंकी आयलँडला. आता एवढं भारी लोकेशन आहे तुम्ही पाहू शकतात. बट इथे आपण ड्रोन नाही फ्लाय करू शकत यार. इथे ड्रोन फ्लाय केला तर 5,000 फाईन आहे.